आजचा 6वा दिवस आहे। त्यांना सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे दिवावासियांसाठी। कारण आज आपण नेहमी प्रवास करताना प्रत्येक जणाला माहिती आहे की दिव्यावरून प्रवास करणं सोपं नाही आहे। पायाच्या एका पायावर आपण उभं राहून प्रवास करतो। जीव घेणा प्रवास असतो। सकाळी घरातून निघताना आपल्याला माहीत नसतं की आपण जिवंतपणे घरी येऊ की मेलेले घरी येऊ। असा जीव घेणा प्रवास करतो आणि त्यासाठी अमोलदादा आपल्यासाठी लढतात आहेत सगळ्यांसाठी। त्यांना सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे। शासनाला अजून जाग आली कशी नाही। आजचा 6वा दिवस आहे उपोषणाला बसलेत ते, पण अजून शासनाला कशी जाग येत नाही। 6 दिवस म्हणजे छोटी गोष्ट नाही। आजच्या स्वार्थी दुनियेमध्ये आहे ना, कुणी कोणासाठी एक दिवस काढत नाही, कुणी कोणाला एक दिवस देत नाही। तिथे अमोलदादा आपले 6 दिवस आपल्यासाठी लढतात आहेत। उपाशी राहून ते एका ठिकाणी इथे तुम्हाला दिसत असेल की काहीच नाही आहे। भर पाऊस पडला तरी ते पावसामध्ये भिजून इथून ते हलत नाही आहे। तर शासनाने त्यांची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर दिवा ते CST लोक या दिव्याच्या गर्दीमुळे मी माझा एक भाऊ गमावलेला आहे आणि दुसरा भाऊ उपोषणाला बसलेला आहे माझा। सर्व दिवावासियांसाठी तो उपोषण करतो, तर त्यांना साथ द्यावी, शासनाने दखल घ्यावी या गोष्टीची की आज प्रत्येक कुटुंब दिवावासियांच्या प्रत्येक कुटुंबासाठी अमोलदादा लढत आहेत की प्रत्येक कुटुंबातला माणूस आज दिवा ते CST कुणी ना कुणीतरी प्रवास करणार आहे। भाऊ आहे, आई आहे, वडील आहेत, बहिणी आहेत, कॉलेजला जाणारी मुलं आहेत, छोटी छोटी मुलं आहेत, त्यांना प्रवास करण्याचं काहीच माहीत नसतं। अशा मुलांचं पण ॲक्सिडेंट होतं। सर्वांसाठी ते उपोषणाला बसलेले आहेत आणि आजचा 6वा दिवस उपाशी राहण्याचा आहे त्यांचा। शासनाने दखल घ्यावी याची मी नम्र विनंती करते की शासनाने दखल घ्यावी।